नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मुंबईतल्या सांताक्रूज पूर्व परिसरात आता आपण येऊन दाखल झालेले आहोत आणि आजच्या भागामध्ये 2 वहिनी सहभागी होणार आहेत. आता आपण आहोत आराधना सोसायटीकडे. आजच्या भागामध्ये यादव वहिनी आणि मांजरेकर वहिनी सहभागी होणार आहेत. त्यांच्याकडे जाऊया, प्रश्न विचारूया. अधिक वेळ न दवडता काय नेमकं त्यांच्याकडे चाललंय तेही बघूया. चला भेटूया पहिल्या वहिनींना. सांताक्रूज पूर्व. सांताक्रूज पूर्व आराधना सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौ अक्षता हेमंत यादव वहिनींना आता आपण भेटणार आहोत. विणकाम करणे, झी मराठीवरील कार्यक्रम पाहणे अशी आवड जपणाऱ्या वहिनी आज किती बक्षीस मिळवणार तेही बघणार. नमस्कार. नाव सांगा. अक्षता हेमंत यादव. अक्षता हेमंत यादव. माहेरचं नाव? उज्ज्वला कृष्णा बाबर. आणि माहेर कुठला? कराड. ओळख करू. हे मिस्टर हेमंत यादव. नमस्कार. ह्या माझ्या छोट्या नणंद. नमस्कार. माझ्या चुलत सासूबाई. ह्या चुलत जाऊबाई. ही माझी आईची आई. आईची आई? आजी. आजी. हा, ती माझी आई. नमस्कार. ते माझे सासरे. ते शेजारच्या काकू. त्या माझ्या मोठ्या नणंद. बर. त्या बाजूला पाटील काकू. हो, हो. ती त्यांची मुलगी. बर. ती माझी मोठी मामी. ती छोटी मामी. हे आमच्या आराधना सोसायटीतलेच. आणि ही माझी आर्या आणि ही श्रावणी माझी नाव मुलगी. घेतलं म्हणून रडायला लागली. आणि आता प्रश्न असतो, कुठलं गाव म्हणाला तुमचं? कराड. कराडला कुठे? कोल्हापूर नाका. कोल्हापूर नाका. बरोबर. आणि मग तिथेच बालपण केलं? हो. कोण कोण असतं घरी? आई, भाऊ आणि बहिणी. बहीण. बाबा काय करतात? इंजिनियर होते. इंजिनियर होते. आणि मग लग्न कसं जमलं मग? अरेंज मॅरेज. हो, पण ते कसं काय? हे काय कराड नाक्यावर आले होते? नाही, मग रिलेटिव्ह मधून आलेला, मग बघायला आले ते, मग जमलं. कसे आहे तो? छान आहेत, प्रेमळ आहेत, मनमिळाऊ आहेत. काय सांगता? हा. आणि त्याला कसली आवड? भरपूर. कसली? पण फिरायची. एकट्याने? लग्नाच्या आधी एकट्याने. आता तुम्हाला घेऊन फिरतात? हा. कधी झालं लग्न? 27/1/2008. 27/1/2. नवीन नवीन आहे. 1 वर्ष? 2 वर्ष झाले. 2 वर्ष. खूप चिडतात आहोत तुम्ही? बऱ्यापैकी. का? येतो कधी कधी राग. बरोबर. मग आता कोणाला बोलवणार गप्पा मारायला? कोणालाही तुम्ही सांगाल. कोणाला बोलवूया? नणंदबाईंना बोलवूया की? चालेल. 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 चला नणंदबाईंना. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? उज्ज्वला माणिकराव यादव. यादव. तुम्ही नणंदबाई यांच्या? मोठ्या? नाही, 2 नंबर. मोठ्या कोण? त्याने ढकलून का आलात पुढे? बरं, ठीक आहे. वहिनीबद्दल सांगा. वहिनीला कधी बघितलं तुम्ही पहिल्यांदा? आम्ही कराडला गेलेलो तेव्हा. तुम्ही पण गेला होता? हा? लग्नातच. लग्नात. बरं, बऱ्याच हिंदी चित्रपटामध्ये नणंदबाई एकदम खडूस वागतात असं दाखवतात. म्हणजे खरं तसं असतं का हो? नाही, तसं नाही. हा? तसं नसतं. नसतं. तुमच्याशी कोण वागतं दोघींपैकी? कोणच नाही. कोणच नाही. काय ठरवलंय बघा? नाहीच वागत. नाहीच वागत. मग कशा वागतात? छान आहेत. आम्ही तिघी अगदी एक समजून वागतो एकमेकांशी. हो. काय हो? एकच एज पडतं ना, त्यामुळे अंडरस्टँडिंग. हो का? बरोबर. बहिणी सारखा. मग आता कधी चालू? काय चाललंय? काय चाललंय? काय काय चाललंय आता मला कळलंच पाहिजे. नाही सांगा ना, काय चाललंय? नाही, काहीतरी चाललंय. वहिनी काय चाललंय? लग्नाचं चालू. कोणाच्या? दोघींच्या. अरे वा. चला, मग लवकरात लवकर हो. आणि मग यांचा SMS येणार. वहिनीचं छान वागतात तुमच्याशी. मग आता प्रश्न विचारू वहिनींना. वहिनी मला सांगा, तुमच्या विंग मध्ये येताना, सोसायटीत येताना बोर्डावर सोसायटीचं जे नाव आहे, खाली नाम फलक आहे बरोबर, त्यावरती सोसायटीचं नाव कोणत्या रंगाने लिहिलं? ब्ल्यू. तिने सांगितलं. वहिनी नाही. कुठल्या रंगाने लिहिलं? ब्ल्यू. तुमचं काय म्हणणं आहे? सफेद. पांढऱ्या. तुम्ही किती वर्ष राहता इथे? किती वर्ष राहताय? साधारण 25 वर्ष इथेच राहताय. अभिनंदन. तुम्ही? 2 वर्ष झालं. 2 वर्ष. बघितलं. आणि दोघींचंही फळाकडे लक्ष नाहीये. आम्ही आज पहिल्यांदा आलो आणि तो रंग आहे पिवळा, त्यामुळे हे बक्षीस गेलं. उखाणा पूर्ण करा. पंढरपुरी पडला पाऊस, चंद्रभागेला आला पूर. पुढे काय? पंढरपुरी पडला पाऊस, चंद्रभागेला आला पूर. हेमंतरावांचं नाव घेते. करा पसारा दूर.
घरा पसारा दूर. ठीक आहे, अभिनंदन. हेमंतरावांना काय काय घरात करावं लागत असेल ते मला आज कळलं. हे पहिलं बक्षीस बरोबर आलं. आणि आता दोघींना मिळून मी 5 शब्द सांगणार आहे. हा, आणि मग त्यातला पहिला तुम्ही, दुसरा तुम्ही, तिसरा तुम्ही, चौथा तुम्ही, 5वा तुम्ही लक्षात ठेवून सांगायचं. जवळपास, जमीन जुमला, जळी स्थळी, जाडजूड, जडीबुटी. जवळपास, जमीन जुमला, वेळ संपली. काय होतं तिसरं? काय होतं तिसरं? होतं जळीस्थळी नवरा शोधणं सुरू आहे. जळीस्थळी हा शब्द होता, त्यामुळे ती बाद झालं. चौथं होतं जाडजूड. असा पाहिजे का नवरा? नको ना. बर, गंमत केली थोडीशी, गप्पाही मारल्या. जाऊन भेटणार आहोत आता आपण मांजरेकर वहिनी. सांताक्रूज पूर्व, यशवंत नगर, सुलोचना अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सौ प्रतिमा पुरुषोत्तम मांजरेकर वहिनींना आता आपण भेटणार आहोत. स्वयंपाक करणे, गाणी गाणे अशी आवड असणाऱ्या वहिनी आता गप्पा कशा मारतात ते बघूया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. प्रतिमा पुरुषोत्तम मांजरेकर. मांजरेकर, आवाज जोरात आहे. मांजरेकर. माहेर कुठलं? गोरेगाव पूर्व. आणि शाळा कुठली? नंदादी विद्यालय. तुमचं बालपण कुठलं? मुंबईत कुठे? सांताक्रूज पूर्व. सांताक्रूज पूर्व. आज वहिनींपेक्षा हेच घाबरले. बरं, वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची. हा, हे मिस्टर पुरुषोत्तम रमाकांत मांजरेकर. ह्या आई सासूबाई. नमस्कार. ही माझी आई मम्मी. नमस्कार. ती बहीण, त्या नणंद, नमस्कार. ते सासरे पप्पा, नमस्कार. या दळवी काकी, नमस्कार. ही बहीण, ही मैत्रीण, ही मैत्रीण, ही मैत्रीण, हा. हा मुलगा ध्रुव, बरं. ही पूर्वा, हा देवंश, ही सिद्धी, ती मोठी मुलगी भार्गवी. वा, छान छान छान. आणि आता प्रश्नोत्तर लगेच. कसं काय लग्न जमलं? अरेंज मॅरेज. कुठे? गोरेगावला. कधी? 99 मध्ये. केव्हा? केव्हा? का? लग्न करायचं होतं म्हणून. अरे वा. काय करतात मिस्टर? मिस्टर प्रायव्हेट नोकरीच. नोकरी. हा. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ. तुम्हाला असं वाटत नाही काहीतरी केलं पाहिजे? करायला पाहिजे, पण मुलं पण अजून लहान आहेत म्हणून अभ्यासाकडे जरा लक्ष. तुम्ही मग दिलंय? हा, मग तुम्ही जेव्हा लहान होता त्या तुमच्या अभ्यासाकडे कोण लक्ष द्यायचं? आई वडील. आई वडील द्यायचे? सांगायचे अभ्यास करायला? हा, सांगायचे. बर, तुमचा खेळ कुठला आवडतो? आवडता खेळ धावणे, लंगडी, खो खो. खो खो कसा खेळतात? खो खो बसतात असे मागे पुढे, आपण बसलोय तसे? तसे नाही. मग? तिकडे तोंड इकडे तोंड एकाचं. म्हणजे असं? हा, आणि या साईडला. अच्छा. आणि आणि मग पकडायचं हे करून. आई, मग इकडे तिकडे बघून बसायचं मग कशा? बाकीचे पण असतात ना पळणारे, पण कसं बसतात? कसं त्याच्यात? त्याच्यात असं खाली जमिनीवर म्हणजे बसायचं कसं? असं करून. असं? हा. आणि मग बसून राहायचं? बसून नाही, कसं खो दिल्यावर पळायचं पकडायला. कसं? बसा आणि खो द्या. नाही, मला सांगा ना एकदा. 1 2 3. हा, लवकर. हा, असं बसलं. आता काय करायचं? खो दिल्यावर पळायचं. खो दिल्यावर कोण येऊन देतो खो? दुसरी देणार मुलगी जी असणार, ती बरोबर खेळायला असणार, ती दुसऱ्या संघातली असेल ना ती. खो हा पदार्थ आहे का? पदार्थ नाही, नाव आहे त्या ह्याचं खेळाचं. ते खो बोलल्यावर धावायचं. खो? हा. बापरे. आणि धावत आणि मग पळाय काय बाबा? बसायचं कशाला, पळायचं कशाला? Anyway, तुम्ही खेळलायत ना? हो, खेळ. छान. आता पण खरं सांगू, खो खो सारखा खेळ नाही. खो खो या खेळामध्ये शरीराचा व्यायाम होतोच, पण त्याचबरोबर स्वतःचा स्टॅमिनाही वाढतो म्हणतात. थोडीशी गंमत केली वहिनींची, पण आज या खेळामध्ये आपल्या महाराष्ट्राने स्वतःचा एक ठसा उमटवलेला आहे. खरंच सुंदर खेळ. आणि या खेळाडूतल्या, हा खेळ खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंना नमस्कार. तुम्ही खेळलायत कधी स्वतः की बघितलाय? नाही खेळले. नाही खेळले? खेळले. खेळले. आता कोण आला बोलवतोय? नणंद? हा, नणंद भाई. बोलवा. बाय. तुम्हाला बाय म्हणतात का? तुम्ही रोज बाहेर जाता लहानपणापासून मला बाय म्हणूनच बोलतात. का? तुम्ही नेहमी बाहेर जायचं?
मग आवडीने आवाजाला काय झालं तुमच्या? घाबरल्यासारखं झालं त्यातल्या. यॉर्डलिंग झालं तुमचं. हं? आता वहिनी मी यांना प्रश्न विचारतो. बरं तुम्ही यांच्याबद्दल सांगितलंच नाही. या कशा आहेत? कशात म्हणजे कशा आहेत म्हणजे हो. स्वभाव कसा आहे त्यांचा? स्वभाव चांगला आहे, मन मिळावं. कुठे भेटल्या तुम्हाला त्या वहिनी तुमच्या? कुठे लग्नात भेटलं. लग्नात भेटल्या? बरोबर. केवढ्या घाबरले. चला तुम्हाला प्रश्न विचारतो. मला सांगा, दरवाजाच्या बाजूला स्विच बोर्ड आहे. म्हणजे इकडचा का? हा, त्यावर बटन किती येतो? 9. अभिनंदन. हे 100 रुपयाचं बक्षीस. आता उखाणा पूर्ण करा. महाराष्ट्राच्या भूमीत जन्मले वीर थोर. पुढे. पुरुषोत्तरामांचे नाव घेते, होम मिनिस्टर दिवशी मला आला जोर. काय सांगताय? घ्या. आणखी 200 रुपयाचं बक्षीस घ्या. आणि आता यानंतर 5 शब्द दोघींनी लक्षात ठेवायचे. पहिला तुम्ही सांगायचा, दुसरा तुम्ही, 3, 4 आणि 5 या क्रमाने. हा, प्रॅक्टिस केली आहे ना? हो. व्हेरी गुड. छान. सांगतो. दमदाटी, दगाफटका, दिवाबत्ती, दगड धोंडा, दंगा मस्ती. सांगा. दमदाटी, दगड धोंडे. वा. दंगा मस्ती, वा. छान. हा, दिवाबत्ती. हा, पुढे. दगा फटका सांगितलं. तुम्हाला दगड धोंडे का लवकर आठवले? 4 नंबरवर होते. पहिलेच त्यांनी दगड धोंडे हातात घेतले आणि पूर्ण खेळच गडबड झाली आणि हे बक्षीस गेलं.